झेंडावंदन विसरल्याप्रकरणी मोडलगाव सरपंच व ग्रामसेवकाविरोधात कारवाईची मागणी। 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनी मोडलगाव ग्रामपंचायत कार्यालयात झेंडावंदन न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून या प्रकरणी मोडलगावचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे। गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांना दिलेल्या निवेदनात सरपंचाला अपात्र ठरवण्याची व ग्रामसेवकाला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावर दिलवर पाडवी, वन्या पावरा, सुनील पावरा, प्रसाद पावरा, गणपत वळवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। 1 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी कार्यालयांमध्ये झेंडावंदन करण्यात येते, मात्र मोडलगाव ग्रामपंचायत कार्यालयात झेंडावंदनच झाले नाही। या दिवशी सरपंच व ग्रामसेवक कार्यालयात अनुपस्थित होते। यापूर्वीही सरपंचांवर भ्रष्टाचार व जीवघेण्या हल्ल्याच्या कटाचा आरोप आहे। सरपंचांचा खुलासा हास्यास्पद असून सरपंचाने स्पष्टीकरण देताना आग विझवायला गेलो होतो म्हणून झेंडावंदन झाले नाही असे कारण दिले, मात्र कोणाच्या घराला आग लागली होती याचे उत्तर मिळालेले नाही। उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवकही गैरहजर होते हे गंभीर आहे। बिरसा फायटर्सची ठाम भूमिका। या प्रकारामुळे शासकीय कर्तव्यात गंभीर कसूर झाल्याचे स्पष्ट असून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका संघटनेने घेतली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, धडगाव, नंदुरबार।